माणसाला कृतार्थ करण्याकरता, परिपूर्ण करण्याकरता थोडस आपल्या पद्धती अनुसार 100 टोळ्याचे दागिने अंगावर घातले, ठीक आहे, पण एक कुंकवाचा तिलक लावणं हे जशी त्या अलंकाराची परिपूर्णता आहे, तसं किती शास्त्र अभ्यास झाला, किती पाठ पाठांतर झालं, हा प्रश्न निराळा. पण माऊलींचा अमृतानुभव म्हणजे कुंकुम तिलक आहे, सौभाग्य लक्षण, नाही का? श्रीमंती असू दे, ऐश्वर्य असू दे, घरदार असू दे, गाडी असू दे, समाधान नसू दे, काय करता त्याला? सर्व व्यर्थ आहे. आणि म्हणून कुणालाही न मिळेलेला अलौकिक देह प्राप्त झाला, मनुष्य देह प्राप्त झाला. महाराजांना वाटलं आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं वाटून टाकावं, आणि ज्ञानेश्वरी झाली, अभंग झाले, चांगदेव पासष्टी झाली, आणि स्वतःचा जीवनामध्ये आलेला अमृत तत्वाचा अनुभव या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. काल आपण आलो शिव आणि शक्ती. आता असं आहे, भिन्न भिन्न लोकांनी भिन्न भिन्न पद्धतीने अर्थ सांगितले. शिव कल्याण मोठ्या कौतुकाने सांगतात. सत्ता हा पुरुष आहे व ज्ञानाचे जे स्फुरण, ज्ञानेश्वर महाराजांचा वाद म्हणजे स्फुरण. सत्ता आणि स्फुरण हे दोन नाहीत, शिव आणि शक्ती हे दोन नाहीत. सत्ता म्हणजे स्फुरण आणि स्फुरण म्हणजे सत्ता. सत्ता आणि स्फुरण हे दोन नाहीत, तसं शिव आणि शक्ती हे भिन्न नाहीत, दोन्ही एक रूपेन. काय शब्द वापरला? या लागी आधीच बेदू नाही, तेथ मागुते ऐक्यत्व ते काही, आता ऐक्य साधिजे काही, ते द्वैत बुद्धी स्तव. म्हणून शक्ती म्हणजे प्रकाश किंवा ज्ञान, सत्ता या स्फुरणाखेरीज नसते, व स्फुरण हे जे सत्तेखेरीज नसते. वास्तविक सत्ता आणि स्फुरण हे एकच आहे. आत्ताच सांगितलं आपल्याला, निराळं काही नाही आहे. माझं जिवंतपणा आणि माझं स्फुरण एकच आहे. माझ्या स्फुरण बाजूला काढता येणार नाही, मी बाजूला काढता येणार नाही. काढता येईल का? नाही का? दोन्ही एक रूप आहे, एक रूप आहे. आणि असं इथे काय झालं, मी हळूहळू तुम्हाला सांगेन. इतकं यंदाच्याच वर्षात सांगून होईल असं मला वाटत नाही. नाही, कुठेच अजून हळूहळू आपण प्रवेश करतोय ज्ञानेश्वर महाराजांच्या अमृतानुभवाच्या मंदिरामध्ये. काय आहे की एक सामान्य परमार्थिक विषय माहिती असतो माणसाला. एवढं केलं म्हणजे एवढं होतं, एवढं करता करता करावं, अमकं संसारात फळ मिळण्याकरता अमकं करावं. इथे तसं काही नाही आहे. केवळ तत्वचिकित्सा, तत्वचिंतन. आणि म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले, दोन शब्द पुन्हा पुन्हा सांगतो म्हणजे नीट लक्षात राहील. ब्रह्म, माया, प्रकृती, पुरुष, शिव, शक्ती. सांख्याने प्रकृती आणि पुरुष हे शब्द वापरले. पुन्हा पुन्हा मी रोज का सांगत आहे? काही अति हुशार श्रोते असतील ते म्हणतील काल सांगितलं होतं. मला हेही माहिती आहे, पण पुन्हा का सांगतो? कारण प्रचलित शब्द नसतात, त्याची भूमिका सुद्धा माणसांना माहिती नसते, आणि भूमिका नाही कळली तर ते लक्षात सुद्धा राहत नाही. सांख्यानी या दोन तत्वाचं वर्णन कसं केलं? एक पुरुष आणि एक प्रकृती. वेदांतामध्ये ब्रह्म आणि माया. आलं का लक्षात? आणि ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात, इथे कसं आहे, प्रकृती आणि पुरुष हे स्वतंत्र मानले जातात. नीट लक्षात घ्या, प्रकृती आणि पुरुष हे स्वतंत्र मानले जातात. म्हणून सांख्य हे द्वैती आहेत. सांख्य कसे आहेत?
द्वैती आहेत ते अद्वैत तत्वज्ञानात बसत नाहीत. कारण प्रकृती आणि शब्द हे दोन जरी वापरले, काय इथे दोन शब्द वापरतात पण आहे ऐक्य. इथे प्रकृती आणि पुरुष ही भिन्न मानलेली आहेत आणि इथे ज्ञानेश्वर महाराज समरूपेण, ज्ञानेश्वर महाराजांची शिव आणि शक्ती हे दोन्हीही एकरूप आहेत. आणि म्हणून थोडंसं लक्षात घ्या, शिव हे शक्ती हे द्वैताचे कपट दाखवतात. म्हणून कोणाचा कोणता भाग असा प्रश्न पडतो. कपट, कपट म्हणजे कौतुक. कपट शब्दाचा अर्थ कोणी म्हणेल कपट करतात, कपट नाही हो, हे कौतुक आहे. भाऊबंदकीमध्ये कपट असतं, आई मुलामध्ये कपट नाही. कपट शब्दाचा अर्थ कौतुक आहे, नाही का? हो, मोठं कौतुक असतं. भाऊबंदकीमध्ये कपट केलं जातं. ते कपट करून काय करायचं असतं? त्याला लाजवायचं असतं, त्याला कमी करायचं असतं, लोकांच्या दृष्टिकोनातून उतरवायचं असतं, बरं का? हो. आणि आई मुलामध्ये, बाप मुलामध्ये कपट नसतं. एखाद्या वेळेला बाप जाणून मुलाच्या अंगावर सगळं टाकून देतो, जाणून टाकतो. मग त्या धंद्यामध्ये त्याला ₹1,00,000 फटका येतो. सोयरेधाराने केलं तर कपट म्हणावं, बापाने केलं तर ते कपट म्हणू नये. मग कुणी म्हणाले अहो तो ₹1,00,000 फटका, जाऊ द्यावं म्हणे, ₹1,00,000 गेले पण आयुष्यभरचा शिकला. पैसे गेले हे सुद्धा शिकायला पाहिजे. मी कपट केलं नाही, माझं बोलणं कळलं का? तसं कोण व्यक्तीमध्ये आहे त्याच्यातून अर्थ आणि अनर्थ होत असतात. अहो ₹1,00,000 बुडले, अहो जाऊ द्या म्हणे, माझ्या हातून सुद्धा आतापर्यंत खूप बुडले. पण ₹1,00,000 गेल्यानंतर तुम्हाला काय सांगू, पहिल्यांदा 10 वाजता दुकानात जायचा, आता 7 वाजता जातो. काय? पहिल्यांदा नोकरांना सांगायचा दुकान बंद करा, चावी घरी पाठवून द्या, आता बंद करून येतो. आता मला सांगा, हे ₹1,00,000 मी कमवले का 10 लाख कमवले? सांगा, कपट का कौतुक? तसं शिवशक्ती एक असून दोन दाखवतायत, तर दोन दाखवणं हे काही कपट आहे का? हा दोघाचा विलास आहे, हे दोघाचं कौतुक आहे. लक्षात घ्या बरं का. सगळे अर्थ नीट समजले तर बरोबर आहे, नाही तर तुम्ही म्हणाल एवढा अध्यात्म सांगताना कपटाचं काय आलं, नाही का? एवढं तत्वज्ञान सांगताय, कपट शब्दाचा अर्थ इथे कसा घ्यावा? आई सुद्धा मुलाशी लहान सहान गोष्टीमध्ये कपट करते ना, नाही असं असतं का? काय तो खेळत चालतोच की, आईचा, मुलाचा, अमक्याचा तमक्याचा, सगळं ते कशातून चालतं? नवरा बायको मध्ये काही कमी कपट असतं? आता बघा का दुःख चालेल. काय काय कमी कपट असतं? असतच थोडीशी इकडे तिकडे, पण ते कपट नाही. संसारातला विलास वाढवण्याची प्रक्रिया आहे. संसारातला विलास वाढवण्याची प्रक्रिया आहे. आता सांगू का कपट? त्यांनी सांगितलं एक भाजी कर. भाजी कर म्हटल्यानंतर त्याने आणून सुद्धा दिली आणि आयत्या टायमाला ताटात वाढताना ती भाजीच नाही. आणि हा आपला चपातीला हात घालून बसलाय. काय? मग तो म्हणाला मी आणून दिली भाजी कुठे आहे? हो म्हटली विसरले. विसरली? असा उसळला, असा उसळला आणि हळूच तिने वाटी आणून ठेवली. काय अहो केली होती, मला बघायचं होतं किती रागवता येतं. कळलं का कपट? आता बरोबर कळलं. काय म्हणजे भाजी तर केलेली आहे, पण त्याला तर जरा हुसकवून मग दिल्यानंतर काय बाबा माझं खरंच डोकं फिरलं होतं. एवढ्या दिवसांनी बाजारात भाजी मिळाली आणि मी आणली तू केली नाहीस. अहो असं कधी होईल का? तुम्हाला आवडेल ते मी करणार नाही असं कधी झालंय का?
अहो हे केवळ कौतुक होतं. तसं हे दोन शब्द म्हणणं किंवा दोन शब्द शिवशक्ती शब्द वापरणं किंवा दोन पणाने प्रगट होणं त्या ईश्वरी सत्तेची लीला आहे, हे त्याच्यातलं कौतुक आहे. आणि म्हणूनच या सर्व तत्वज्ञानाला चिद्विलास असा शब्द वापरला. स्फुरण, सत्तेचं स्फुरण. आणि म्हणून महाराज या ठिकाणी हेच सूत्र धरोनी पुढे ओई बुद्ध निरूपण प्रकृती पुरुष प्रकरण चालित असे. आता पुढे महाराज मोठ्या कौतुकाने सांगतायत, हे शिवशक्ती आपणामध्ये परस्पर अद्वैत आहे हे दर्शवण्याकरता शिवशक्ती नावाचा जगताच्या करता माता पिता असाही शब्द वापरतात. काय शब्द वापरतात? शिव शक्ती. बरोबर आहे ना? आता कौतुका करता आपण माता पिता हा शब्द सुद्धा वापर. बरोबर आहे, आद्य असल्या कारणाने माताही आहे आणि पिताही आहे. शिव पिता आहे, माता आहे, शक्ती माता आहे. म्हणजे हे कौतुकाने शब्द वापरण्याकरता आहेत. तत्वता शब्दात जरी फरक झाला तरी मूळच्या भूमिकेमध्ये कुठेही फरक होत नाही. लक्षात ठेवा, शब्दामध्ये पुष्कळ फरक असतो. एका म्हणजे बाबा किंवा आई या शब्दामध्ये सुद्धा किती विविधता आहे. मी काय सांगण्यात वेळ घालवत नाही, पण तुम्हाला माहिती आहे, कुणी बाबा म्हणतात, कोणी तात्या म्हणतात, कुणी नाना म्हणतात, कुणी काका म्हणतात, नाही का? कुणी आई म्हणतं, कुणी वहिनी म्हणतं. आईला सुद्धा वहिनी म्हणण्याची काही खूप ठिकाणी पद्धत आहे. वहिनी म्हणतात, नाही का? आधुनिक जगतामध्ये पप्पा, डॅडी, पॉप, मॉम. आई, मा, अम्मा निरनिराळ्या प्रकाराने हाक मारतात. पण कोणत्याही नावाने हाक मारलं तरी मूळच्या तत्वामध्ये फरक आहे का? माझं बोलणं कळलं? एक साधा मुलगा होता, तो आई म्हणला. दुसरा फॉर्म म्हणाला हाय मॉम. आता हाय मॉम म्हणून काय हाय झालं नाही. ती म्हणली बाबा ठीक आहे तुझं, काही म्हण, पण त्याची आई आणि तुझी आई. तसं प्रकृती पुरुष. इथे महाराज म्हणाले अद्वैत काय म्हणावं त्यांना? शिवशक्ती नावाच्या जगताच्या माता पितरास त्यांच्या तात्विक स्वरूपाचे यथार्थ ज्ञान व्हावे. लक्षात ठेवा, हे मूळची जे माता पिता आहेत, मूळची जे शिवशक्ती आहेत, त्यांचं ज्ञान होण्याकरता मी त्यांना वंदन करतो. हे 5 श्लोक जे आहेत ना, ते वंदनाचे श्लोक आहेत. मी त्यांना वंदन करतो. कारण काय आहे? त्यांना वंदन केल्याशिवाय उखाल होणार नाही. आपल्या जन्माचं रहस्य कोणाला माहिती आहे? फक्त आईलाच माहिती असतं. नाही, कोणाला माहिती आहे? आई बापालाच माहिती असतं. आई वडिलाशिवाय दुसरं माहित नाही. तसं मूळ जे ईश्वरी तत्व आहे, त्या तत्वाचं जर निरूपण करायचं असेल किंवा त्याच्याबद्दल जर तुमच्या पाप पुण्याचा आढावा घ्यायचा नाही याच्यातून. माझं बोलणं कळलं का? हो, तो पाप पुण्याचा आढावा कोणी घेतो? हे पाप हे पुण्य, त्याची सुद्धा अजून व्याख्या ठरली नाही. माझं बोलणं कळलं का? जगतामध्ये पापाची सुद्धा एक संघ व्याख्या झाली आहे का? पुण्याची सुद्धा एक संघ व्याख्या झाली आहे का? नाही. नाही. एका ठिकाणी जे पाप आहे ते दुसरीकडे पुण्य आहे, नाही का? याच्यामध्ये कितीतरी फरक आहे. कुणी एखाद्याला पाप म्हणतील, कुणी म्हणतील हे पाप नाही, आमच्याकडे पुण्य आहे. वारकऱ्यामध्ये मांसाहार करणं पाप आहे, दुसरं म्हणतील आमच्या देवाला लग्न झाल्यावर बळीच देत. आता ह्याला मी काय करू? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले पुण्याचे नावे जोडिले पाप. काय? तसं इथे विविधता असू शकते, इथे चर्चा असू शकते, पण मूळ तत्वज्ञानाच्या ठिकाणी चर्चा होऊ शकत नाही. तरी सुद्धा विद्वानांनी त्याच्या ठिकाणी भेद केले. मग ज्ञानेश्वर महाराज हे महाविष्णूचा अवतार असल्या कारणाने आता त्यांच्या मुखातून जे आलं तेच सत्य. आणि एक सांगतो, पुढे ओव्या येतील. परी शिवे का श्रीवल्लभे बोलिले येणेची लाभे.
म्हणजे शिवानी कवा विष्णूनी म्हटलं म्हणून मी म्हणतो असं नव्हे, मला हे पटलं म्हणून मी मानतो. किती निर्धार आहे. ज्ञानापासी सत्वगुण बांधीजे हे बोलणे बहु केले, वैकुंठीचे सुजाणे. काय म्हणतात, शिवे का श्रीवल्लभे ते म्हणतात म्हणून मी बोलतो नव्हे. त्यांनी सांगितलं आपल्याला आज हात वर करायचा आहे, काय म्हणून मी करतो नव्हे. नाही का, इले आता हे काय चाललंय रोज हात वर करणं. दोस फॉर येस येस, हात वर आणि हात खाली. पटलं म्हणून नाही हो म्हणले, आता पक्षात राहायचंय ना, इलेक्शन जवळ आली, पुन्हा दुसरं आपल्याला कोण तिकीट द्यायचं नाही. माझं बोलणं कळलं. मला पटलं म्हणून नाही, पण मला आता तिथे काम करायचंय. आता घरामध्ये सासू सुना असतात, सासू सुनेचं ऐकते, सून सासूचं ऐकते, दोघीला एकमेकाचं पटलं म्हणून नाही. हे तुम्हाला पटलं का? नाही, तुम्हाला पटलं का? नाही, पटलं म्हणून ऐकत नाही. एका घरात राहायचं आणि एकुलता एक मुलगा, आईला सोडू शकत नाही, बायकोला सोडू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सांगून ठेवलेलं असतं, माझ्याकडे पुन्हा किटकिट येता कामा नये, नो आर्ग्युमेंट्स. आईलाही सांगितलं तिच्याबद्दल तू तक्रार करायची नाही, तिला सांगितलं तिच्याबद्दल तू तक्रार करायची नाही. कळलं तुम्हाला? हे निराळ. आणि दोघींचं पटणं. मग ती म्हणते मी उगीच काही तसं केलं नाही, सासू पुढे मान वाकवली नाही, मला पटलं. आता हा पटल्यामध्ये अहंकार आहे. पण ज्ञानेश्वर महाराज मोठ्या कौतुकाने सांगतात, हे असं नाही सांगितलं तर तुम्ही आनंद भोगता येणार नाही. मजा आहे याच्यामध्येच तर मजा आहे. काय, शिवे का श्रीवल्लभे बोलिले येण्याची लाभे म्हणून मी बोलतो. आत्मविश्वास कळला का? ताकद कळली का? की शिव म्हणतो म्हणून मी म्हणतो, विष्णू म्हणतो म्हणून मी म्हणतो नव्हे, माझाही अनुभव तसाच आहे आणि म्हणून मी सांगत आहे. इतक्या निर्धाराने कोणीही तत्वज्ञानाबद्दल बोलत नाही, नुसतं अनुमान. म्हणून तिथे प्रमाण आहेत, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण. इथे सगळं प्रमाण सुद्धा, प्रमाणाचे शब्द खंडन सुद्धा करून टाकलं ज्ञानोबारायांनी. इथे काहीच नाही. म्हणून कशा करता मी तुम्हाला सांगितलं, इथे जे वंदन चाललंय, दृश्य, द्रष्टा, दर्शन, हे जगताचे स्वरूप एरवी मांडलं जातं. बघा का शब्द कसं सांगितलं जातं, जगत जीव परमात्मा, दृश्य द्रष्टा दर्शन, ज्ञाता ज्ञेय ज्ञान, भज्य भजक भजन. कसे शब्द झाले? कितीतरी विषय मांडला जातो. तुम्हाला कळलं असेल, न कळण्याचं काही कारण नाही. बरं सांगतो. दृश्य द्रष्टा हे चाललंय. तुम्ही समोर बसलेले श्रोते माझं दृश्य, त्यांना बघणारा मी द्रष्टा, आणि बघतो ही जी बघण्याची क्रिया चालली आहे ते दर्शन. तुमच्या बाबतीत मी दर्शन, तुम्ही द्रष्टा. दृश्य द्रष्टा दर्शन, बरोबर आहे. ज्ञाता ज्ञेय ज्ञान. कारण हे अध्यात्मातल्या परिसीमेतले शब्द आहेत, त्या चौकटी शब्द वापरले जातात. कारण का, एक लक्षात घ्या, इथे सत्ता शब्द वापरला, द्रष्टा शब्द वापरला. तसं काल काय म्हणाले, ज्ञान म्हणजे शंकर, शंकर इति शांकर. सत्ता मात्र ज्ञान, सत्ता म्हणजेच ज्ञान, ज्ञान म्हणजे सत्ता. इथे सत्तेचं ज्ञान व्हायचं नाही, सत्ता म्हणजेच ज्ञान, सत्ताच मात्र ज्ञान. हा अमृतानुभवातला नाविन्यपूर्ण शब्द निर्माण झाला. काय, गुणमय ज्ञान, वृत्ती ज्ञान, साक्षी ज्ञान. बरोबर आहे ना? इथे काय शब्द आला, सत्ताच मात्र ज्ञान. ज्ञान म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून सत्ताच, सत्ताच. आणि म्हणून ज्ञाता ज्ञेय ज्ञान. त्या ज्ञाची गंमत सांगू का तुम्हाला, आत्ता जसं सांगितलं तसं. हे बघा,
एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत ज्ञेय म्हणजे सत्ता म्हणतात. तरी ज्ञेय ऐसे म्हणणे वस्तू ते येण्याची कारणे म्हणजे काय. आता बघा, इथे बघतो तेव्हा जगत ज्ञेय आहे, उलटी नजर करून आत्मसत्ता जाणतो तेव्हा आत्मा ज्ञेय आहे. ज्ञेय काय झालं, शब्द कसा झाला, कसा झाला, ज्ञेय ज्ञेय ज्ञेय. बाहेरच्या अंगाने बघितलं तर दिसतं ते ज्ञेय, अंतर्मुख होऊन जेव्हा मी पाहतो तेव्हा आत्मा ज्ञेय. तसं ज्ञाता ज्ञेय ज्ञान, भज्य भजक भजन, हे विविध शब्द पण भूमिका तीच, त्याच्यामध्ये कुठेही फरक झाला नाही. मग आता वेदांत सांगताना कसा शब्द वापरला जातो, दृश्य द्रष्टा दर्शन. इथे शब्द काय वापरला, फक्त 2 शब्द आले, शिव शक्ती. म्हणजे कसं कॉन्सन्ट्रेट झालं. आता काय झालं 3 शब्द राहिले, शिव शक्ती. पुढे काय म्हणाले, हे शब्द फक्त विलासा करता वापरलेत, तत्वज्ञानाच्या भूमिकेत एक रूपेण. हा फक्त खेळ आहे. हा काय झाला, एकलेन कंठवे म्हणून या येणे केली निर्माण 14ही भुवने. अजून श्रुती असं सांगते, एका एकी न रमते, एका एकी न रमते. एकट्याला रमता येत नव्हतं म्हणून जगत निर्माण केलं. म्हणजे जगत निर्माण केलं नाही, तोच जगत रूपाने नटला. काय जगत निर्माण केलं नाही, निर्माण केला हा शब्द जर वापरला तर जगत एक आणि त्याने निर्माण केलेली वस्तू एक असं होईल. नव्हे, तोच जगत रूपाने नटला. हो, आणि आपल्यालाच आपण पाहू लागला. चला एक दृष्टांत देतो. भावाच्या मुलाचं सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही, शेजारच्या मुलाचं सुद्धा आपल्याला बरं वाटत नाही, पण आपल्या मुलाचं आपल्याला का बरं वाटतं. किती बायको प्रिय असली तरी मुलगाच बरा वाटतो. का, सगळा अनुभवी मंडळी असते. मुलाला मांडीवर घेतलंय आणि मुलाच्या गालावर हात फिरवतोय, काय बरं वाटतं. का कळलं नाही तुम्हाला, तो गाल मुलाचा नाही, तो आपलाच गाल आहे. माझं बोलणं कळलं का. गाल कुणाचा आहे, म्हणायचा मुलाचा, पण आहे कुणाचा, त्या मुलाचा मुका घेतो. मुलाचा मुका घेत नाही, आपणच आपला आपण मुका घेतोय. कळतंय का काही. आता हे असंच आहे बघा, अवघड. काय दुसरं कुणाला घेतलं मांडीवर तर बरं वाटेल का, नाही, पण आपल्या मुलाला अंगावर हात फिरवतो. सोन्या माझ्या, माझ्या राजा, माझ्या, काय बरं वाटतं. काय बायको म्हणाली, अगदी एवढं गालावर हात फिरवताय, एवढं कुणाचंही लाड केलं नाही. अगं म्हणलं, तो पोटाला आलाय आणि तुला माहित नाही का, माझं हे भेद रूपाने दर्शन आहे, माझं हे भेद रूपाने दर्शन आहे. मीच आहे तो नाही, मीच आहे. शब्द कळला की नाही. आत्मा वय पुत्र नामासी. आत्मा वय म्हणजे कोण आहे, मीच आहे. मुलाच्या रूपाने मुलगा नाही आहे, पण मुलाच्या रूपाने मला माझंच दर्शन होत आहे. असाच होतो लहानपणी, असाच खोड्या करत होतो. सगळे गुण त्यांनी माझेच घेतले. एक तुम्हाला सांगू, आपला वात्रटपणाचा गुण सुद्धा जर आपल्या मुलाने घेतला तरी सुद्धा बापाला आनंद असतो. लीलाई आहे ना. असाच मी खोड्या करत होतो, अगदी असाच बघा. काय, आणि मला त्याच्याकडे बघून मला माझं लहानपण आठवतं. माझं बोलणं कळलं. हे शिवशक्ती विलास आहे, शिवशक्ती विलास आहे. आणि त्याच्यातून लक्षात घ्या,
काही वाईट वाटत नाही, आनंद 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 आनंद. एकदा एका मुलाने असा कप होता फेकून मारला. माझ्याकडे एक सत्पुरुष येतात, त्यांची माझी चर्चा झाली. मोठं गंमत चाललं होतं. असा फेकून मारला. फेकून मारल्याबरोबर ते आजोबा सुद्धा हसत होते, बाप सुद्धा हसत होता. मी म्हटलं, दुसऱ्यांनी मोलकर्णीच्या हातून फुटला असता किंवा बायकोच्या हातून जर फुटला असता तर तिला तुम्ही रागवला असता. कालच 50 रुपयाची कब्बशी आणली, फुटली कशी? अहो महाराज, त्याने जेव्हा फेकला ना तेव्हा मला माझं लहानपण दिसलं. मी असाच फेकून मारला. काय कळलं? आहे ना विलास. हा विलास आहे. म्हणजे ते फुटलं सुद्धा फुटलं नाही, त्या फुटल्यातून त्याला, त्या मुलाच्या कप फोडण्यातून त्याला आपली प्रतीती आली. काय समजतं का मंडळी? काय आली? आपली प्रतीती आली. आणि मग पुन्हा बायकोला सांगितलं, माझे बाबा सुद्धा मला रागवले नव्हते. ते म्हणाले, फुटू दे, सगळं त्याच्या करताच आहे, सगळं त्याच्या करताच आहे. हे तुमचे फाजील लाड, हे तुमचे फाजील लाड. म्हणून नीट लक्षात ठेवा, कदाचित कुणाला आवडेल, कुणाला आवडणार नाही. मातृदेवो जरी असलं तरी पितृदेवो सुद्धा तुला बल्य आहे. हे कधीही विसरू नका. आई थोर तुझे उपकार हे जरी किती म्हटलं तरी पिता हा कुठेही कमी नाही, हे मी तरी माझ्या तोंडाने म्हणणार नाही. काय आई थोर तुझे उपकार म्हणताना बाप ही तितकाच. मागे मी आपल्याला सांगितलं होतं, हे शिव आणि शक्ती एकरूप कसे आहेत सांगताना मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं. काय की कोणीतरी मला आता काय प्रवचन करायची होती, मी पूर्तता करायची म्हणजे ते, आणि योग्यच तुम्हाला सुद्धा पटेल. मी नेहमी गमतीने सांगत असतो, बाप काही कमी आहे का? मला एकाने विचारलं, आईपेक्षा बाप कसा श्रेष्ठ, काय दोघातला फरक आहे? म्हटलं, एका दिवसाच्या काळजी करते ती आई आणि आयुष्याच्या जेवणाची काळजी करतो तो बाप. बघा कशा टाळ्या वाढल्या. काय बघा तुम्ही, इतक्या बायकांना कशाची चिंता पडली आहे? सकाळी काय करून संध्याकाळी काय करू, पुढे सरकले? याच्या पुढे कधी सरकलात तुम्ही? नाही. काय तो सकाळी काय करून संध्याकाळी ते तुझं बघून घे, तुझा पोरगा तू. पण माझ्या बाबांनी आयुष्यभर कोणापुढे हात पसरू नये. माझ्या बाबांनी कोणापुढे हात पसरू नये. मस्त राहावं, मस्त राहावं. लक्षात ठेवा, एका दिवसाची काळजी करते ती आई, आयुष्याची काळजी करतो तो बाप. बरोबर आहे ना? चुकीवर पांघरुण घालते ती आई, पण चूक सुधारावी म्हणून सतत झटत असतो तो बाप. बरोबर आहे की नाही? नीट लक्षात घ्या. तुमच्या अजून बाप लक्षातच येत नाही. हे मला तरी का लक्षात आलं, मी बाप आहे म्हणून. तुमच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला असं वाटतं बाप म्हणजे काय, बाप म्हणजे काय, आमच्या बाबा ना. अरे तुला काय कळतंय? तू हो बाप म्हणजे तुला कळेल. सण वाराला मुलांना कपडे आणले पण यांनी फाटके घातले. बायको म्हणाली, अहो दिवाळीचा सण आहे, एखादा शर्ट घ्या. अगं मला 4 पडलेत, काय करता? पण माझ्या बाळाला गल्लीत जावं लागतं आणि गल्लीत गेल्यानंतर कुणी म्हणू नये की गोविंदा तुला शर्ट नवीन केला नाही. माझ्या बाळाला कुठेही मान खाली घालण्याची पाळी येऊ नये म्हणून बाळाची मान सतत उंच राहावी याच्याकरता आयुष्यभर जो झटतो तोच बाप, तोच शिव, तीच शक्ती, तोच परमात्मा. नाही का? हो, किती कौतुक आहे. म्हणून आमच्याकडे कोणी कमी मानलं नाही. मी काय सांगतो, एक रुपयेनं. म्हणून मी असं म्हणणार नाही आई जास्ती का बाप जास्ती. मी म्हणेन दोघंही बरोबर आहे.
काय? हा, ईश्वरी तत्व आमचे दादा महाराज सुंदर सांगायचे, फार सुंदर शब्द वापरायचे. पालनीय तत्व आई आणि संरक्षणीय तत्व बाप. पालनीय पालनीय तत्व आई आहे. आई पालन करू शकते 100%. आधारणीय तत्व बाप आहे, संरक्षणीय तत्व बाप आहे. तो संरक्षण करतो, आधार देतो. प्रसंग आला तर आई रडत बसेल, पण बाप असा डोंगरासारखा उभा राहील मागे. मी आहे, मी आहे. नीट लक्षात घ्या. म्हणून इथे दोन्ही तत्वाची एकरूपता कळणं नामे अमृतानुभव. एक सांगू अजून, शेवटचं मग पुढे जातो. सांगितल्याशिवाय राहणार नाही आणि मलाही बरं वाटणार नाही. तुमच्या समोर रडते ती आई, काही झालं की ती रडते, पण बाप तुमच्या समोर रडणार नाही, पण रात्री उशीर डोकं खुपसून रडेल. मारलं थोबाडीत, रात्री जागी झाली. का हो, या अंगावर झोप नाही लागली? नाही म्हणे, आज फार जोरात मारलं. अहो आता काय, द्या ना सोडून. कसं सोडून द्या, कसं सोडून द्या? रात्रभर तो बाप झोपला नाही. सकाळी उठला, त्याला जवळ घेतलं, पापी घेतली, त्याला खाऊ आणून दिला. ती त्यांनी त्याच्या थोबाडीत मारली नाही, स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली. कारण दोन्ही एकरूपता आहे, हे नीट लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला असं वाटतं काय बाप आणि काय आई, सगळे कवी सुद्धा म्हणत असतात, त्याच्याशी काही दुमत आहे का मी? आई थोर तुझे उपकार हे जसं आहे तसेच. म्हणून आमचे संत अगदी करेक्ट, तुम्ही संत माय बाप कृपावंत असा शब्द वापरला. असं म्हटलं नाहीत की आई आहेस, तुम्ही संत माय बाप कृपावंत. तुम्ही संत माय आहात तसे बाप आहात. माझ्या बापे मज तिथले भातुके, म्हणून कौतुके क्रीडा करी. लक्षात ठेवा, याच्यातून हा बाप संसारातला, त्या संसारातल्या आई बापामध्ये कमी जास्ती होऊ शकतं. थोडस पुढे जाऊन सांगतो, होऊ शकतं. आईमध्ये पक्षपात असू शकतो, बापामध्ये पक्षपात असू शकतो. हे या सृष्टीतल्या, पण मूळ स्वरूपातला जो पिता आहे, मूळ स्वरूपातली जी माता आहे, तिथे भेद कुठेही नाही. म्हणून शिव आणि शक्ती दोन्ही एक रूपे. आणि अजून सांगतो पुढे, त्यांची एकरूपता कळणे हेच वंदन. काय सांगितलं मी? त्यांची एकरूपता कळणे हेच वंदन, हेच वंदन. वंदन वंदन म्हणजे काय? वंदन म्हणजे पायावर डोकं ठेवणं नव्हे. शिव आणि शक्ती हे दोघं एक आहेत हे कळणं हेच वंदन. आणि म्हणून महाराज या ठिकाणी मोठ्या कौतुकाने सांगतात की, पुढे जाऊया आपण. मुलाग्राय मध्याय मूल मध्याय. आता पुढच्या ओळीमध्ये महाराज सांगतात कसं आहे हे तत्व. ते मुळी जरी पाहिजे काही, ते विश्वचिन्ह दिसे पाही. तया मूळ रूपाच्या ठाई मूळ रूपेची नमो. मुद्दाम जरा पुढे सरकलो, नाही तर मग काय चालूच राहतं. ईश्वरी सत्तेला मूळ, मध्य आणि अंत नाही. मुलाय, मुलग्राय, मध्याय. इथून तिथून एकच, एक संग. मूळ कोण? तोच. मध्य कोण? तोच. अंत कोण? तोच. एका सत्तेची 3 रूपं नाहीत का हो? उत्पत्ती, स्थिती, लय. नाही का? एका सत्तेचीच 3 रूपं आहेत. चला, मागे एकदा मी सांगितलं होतं, पुन्हा सांगतो म्हणजे चांगलं कळेल. ईश्वरी तत्वाचे अर्थ कुठेही घ्या सारखेच असतात. आपल्याला माहिती आहे, मी मागे एकदा म्हटलं होतं, पण विसरला असेल तर पुन्हा सांगतो. देव, उत्पत्ती, स्थिती, लय या 3 रूपांनी प्रकट होतो. देव शब्दाचे इंग्रजी भाषांतर गॉड, बरोबर आहे ना?
गॉड शब्दाचं स्पेलिंग GOD, गॉड. एवढं येतच तुम्हाला. G म्हणजे वन हू जनरेट्स, O म्हणजे वन हू ऑपरेट्स, आणि D म्हणजे हू डिस्ट्रक्ट्स. जनरेशन, ऑपरेशन अँड डिस्ट्रक्शन, उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा, विष्णू, महेश. कळलं का महेश? काय मोठी गंमत आहे ना. शब्दाचे अर्थ कसे आहेत? जनरेशन म्हणजे वन हू जनरेट्स पॉवर. बरोबर आहे ना. इथे जनरेट आहे, जनरेटर आहे. जनरेटर काय करतो? पॉवर जनरेट करतो. बरोबर आहे ना. म्हणजे जन्म झाला ब्रह्मा. मग नुसता जन्म राहून भोगतो का? मग स्थिती पाहिजे. पहिल्यांदा काय झालं? मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला, झाला. बरं झालं, चला छान. काय पुढचं काय? कसं काय आता? आमचा मुलगा शिकला, छान झालं सगळं. MBA झाला, 40,000. आम्ही लागलो तेव्हा काय सांगू, 18 रुपये पगार. काय आमचं पोरगो कमवतोय 40,000 रुपये महिना. स्थिती. कळलं? बरोबर आहे ना. उत्पत्ती म्हणजे तुम्हाला उत्पत्ती आहे, स्थिती आहे, आणि स्थिती सुद्धा केव्हा तरी संपावीच लागते, त्यालाही पर्याय नाही. मग मी मृत्यू म्हणत नाही, ती ईश्वरी सत्ता आपल्याला आपल्यात मिळवून येते, नाही का. किती जगावंसं वाटलं तरी परतंत्र जीवन जगावंसं वाटेल का? सांगा की. हो, आलोय आता 74च्या उंबरठ्यावर. इथेही आहेत माझ्या वयाचे 70 उलटलेले बरीच आहेत. पण चालत येत आहेत, जात आहेत, खात आहेत. निदान आपलं तरी आपल्याला आपल्या हाताने करता यावं. बरोबर आहे ना. मग स्त्री असू दे, पुरुष असू दे. परतंत्रता हे दुःख आहे, स्वातंत्र्य हे सुख आहे, आणि परतंत्रता हे राज्यात असू दे नाही तर घरात असू दे. म्हाताऱ्या म्हाताऱ्या जमल्या, जाऊ दे आता वाढवत नाही, चला. बघा तुम्ही इतके शहाणे आहात की मी म्हटलं की तुम्हाला कळतं. प्रवचनाला आलं की येऊन अगोदर बसायचं, मग तिला काय आता आपल्या हातात राहिलं. पूर्वी मला विचारल्याशिवाय घरात काय होत नव्हतं, आता ताटात आल्यानंतर कळतं काय आहे. कळलं का? काही काही टायमाला तर सकाळचीच भाजी संध्याकाळी असते. तर काय सांगा, आहे आपल्या नशिबात. पांडुरंगा घेऊन जा. परतंत्र, उत्पत्ती, स्थिती, मग लय पाहिजे ना. एक सांगू, जगण्यासारखं आहे तोवरच मरू राहावं. तुमच्या हातात नाही, माझ्या हातात नाही, पण जगण्यासारखा आहे तोच मरण आलं तर बरोबर. आणि आजूबाजूच्या सगळ्यांनी वाट पाहावी. गोविंदराव गच्चीतून फेऱ्या मारत होते. शेजारच्याने विचारलं, फेऱ्या का म्हणताय? हो, म्हातारा 2 दिवस पडलाय, अजून जीवच जात नाही त्याचा, करू काय? गेलं तर माणसं म्हणतील बाप मेला ना, हा ऑफिस मध्ये गेला. कळलं का? हे वचन किती टक्के खरं आहे, किती टक्के खरं? सगळी वृद्धाश्रम जाऊन बघा, म्हणजे कळेल किती टक्के खरं. किती टक्के खरं तिथे कळेल. मग आता लय पाहिजे ना. म्हणून जनरेशन, ऑपरेशन अँड डिस्ट्रक्शन, और डिझॉल्व म्हणा. मरण म्हणू नका, त्याच्याशी एकरूप होणं म्हणा. डिझॉल्व शब्द फार चांगला आहे. कशाला मृत्यू म्हणायचं? आमच्याकडे मृत्यू नाहीच बरं का. आमच्याकडे वारकरी संप्रदाय मृत्यू मानत नाही. म्हणजे तुम्ही मरणार नाही का? मरणार नाही रे, देह पालटून येणार पुन्हा वारकरी होऊन. काय देह पालटून येणार,
आता जे बसून कीर्तन करतोय तो पुन्हा येईन ते उभं राहून करेल. काय म्हटलं मी? मृत्यू नाही आहे, जरा पुन्हा नीट सुधारणा करून यायचं. कळलं का तुम्हाला? आता जे काम कळत नाही ती गाडी ठेवण्यात तरी काम आहे का? पण आता सध्या चांगला आहे, कार्बोरेटर चांगला आहे. आता चाक बिका अधून मधून पंक्चर होतात, चालत होऊ दे, त्याच्यामध्ये काही बिघडत नाही. आलं का लक्षात? चाक पंक्चर होतात, काय होतात, पण वरचं हेड जो म्हणतात ना गाडीचा, त्या गाडीला सुद्धा हेड असतो बघा. काय पंक्चर झालं तर चटकन होतं, काय गेलं, हेड गेला, आटपलं. काय मग तो हेड जर गेला तर एक दिवस तिथं गाडी जागची हालत. तसं बाबा महाराजाचं 74 सुद्धा हेड एकदम पॉवरफुल. कळत नाही का तुम्हाला? काय हेड चांगला आहे म्हणून सगळं चांगलं आहे. आणि हे जिथपर्यंत, पण हे जरी चांगलं असलं तरी हात पाय हे सुद्धा काम करावे लागतात. मग आता मला सांगा, याच्यातलं एक सांगा मला, मृत्यू सुद्धा आशीर्वादच नाही का? योग्य वेळेला, अयोग्य वेळेला आलं तर समजा ठीक आहे, पण योग्य वेळेला मृत्यू येणं हा सुद्धा आशीर्वादच आहे. आणि म्हणून ते सुद्धा प्रभूचं रूपच आहे. ते सुद्धा प्रभूचं रूपच आहे. म्हणून बघा, शक्ती येते 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 आणि हळूहळू 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 कमी होते 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 होते. बरोबर आहे ना? हे असंच घडलं पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा की ईश्वरी सत्ता इथे मोठ्या कौतुकाने जेव्हा महाराज म्हणाले की मुळात तेच, अग्रभागी तेच आणि शेवट. आता कळलं का काय सांगितलं ते? उत्पत्ती, स्थिती, लय. मूळ तोच, पुढे तोच, शेवट तोच, दुसरं कोणीही नाही. काय एवढं कळलं म्हणजे पुष्कळ होईल. एक साधा मुळा घ्या, इथून तिथून मुळाच. काय मुळाचं शेंडा खाल्ला म्हणजे निराळा ना, असं काही नाही. इथून तिथून मुळाच. बटाटा इथून तिथून बटाटाच. गाजर इथून तिथून गाजरच. कुठेही घ्या. तसं ईश्वरी सत्ता थोडस स्वरूप पालटेल, पण मूळचं तत्व आहे त्याच्यामध्ये कधीही पालट होत नाही. जन्माला आलेलं जे तत्व आहे तेच मृत्यूपर्यंत तेच. अनिश्चित हा शब्द फार महत्वाचा इथे अमृतानुभवामध्ये वापरतात. म्हणून मग तया मूळ रूपाचा चिद्विलासु विश्व हा मध्य देशू भासो निजग निवासु शोभला तोची. आता काय सांगायचंय इथे? काय सांगताय? जग हे मिथ्या आहे, जग हे नाशिवंत आहे, जग हे माया आहे. म्हणजे मध्य हे जगत आहे. काय म्हणतात? मध्य हे जगत आहे. इथे काय म्हणतात? मग त्या मूळ रूपाचा चिद्विलासू, मूळ तत्वाचा काय? विश्व हा मध्य देशू. हे जे आता चाललंय ना विश्व आणि तुम्ही आम्ही, हे त्या स्वरूपातला मध्य देश आहे. आलं का लक्षात? हे लक्षात ठेवा, हे सगळे एकच प्रदेश आहेत बरं का? हे सगळे वरपासून खालपर्यंत नाही का? हा मध्य प्रदेश नाही का तुमचा? माणसं म्हणतात ना सध्या मध्य प्रदेश फारच पसरलाय. काही कळतं का नाही? जाऊ दे, द्या नाही, ही मोठीच राज्य आहे तो. असो, तेव्हा हे सगळे ईश्वर मध्य कोण आहे? जगत हे मध्य रूप आहे. पण मध्य रूपाने जरी दिसलं तरी आहे काय? तेच आहे. इथून तिथून तेच आहे. त्याच्यामध्ये असं एक दृष्टांत मी नेहमी देतो, साखरेची साल फेडणे. काय फेडणे? साखर. असा आहे का? वरचा पापुत्रा निराळा, मधला गाभा निराळा आणि एकदम आतमध्ये आहे ते निराळ. अरे शेवट इथून तिथून साखर. तसं मूळ तेच, मध्य तेच आणि शेवटही तोच. म्हणून तुमचं मूळ काय? ईश्वरी सत्ता. मध्य काय? ईश्वरी सत्ता. शेवट काय? ईश्वरी सत्ता. हे कळणं हा चिद्विलास इति. मग तया विश्वरूपा ईशा ते कोण आहे? सर्व पाणी पादा ते मूर्धा ठेविली तरी त्या ते
तेणीची नमो. अहो सहस्त्र मुर्दा म्हणजे किती? सहस्त्रवाणी, सहस्त्रपाद, सहस्त्र कर. काय वर्णन केले गीतेमध्ये? सहस्त्रपाद आहे, सहस्त्रकर आहे, सगळं जो आहे तो काय? सर्व रूपाने नटलेला कोण आहे? तोच आहे. इति ब्रह्म गीताया जे हे भासमान ते शिवचे शिवरूप पूर्ण. हे जाणी जे जै खूण तै शिवभजन यत्न निका. हे तुम्ही नीट जाणलं पाहिजे, नाहीतर म्हणाल हे जग मिथ्या आहे, हे नाशिवंत आहे, हे टाकून द्या, याच्यात अडकू नका, बर याला सोडून कुठे जाता ते जाऊन या. काय कळलं? हे बघा, कितीही जरी नाशिवंत म्हटलं आणि कितीही याची निंदा केली तरी शेवटी याच्या आधारानेच याची निंदा आहे ना. वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा मोठं मस्त केलं. पण शेवटी सिद्धांत एकच आहे ना. किती नाशिवंत असू दे, पण अविनाशाची खूण घेण्याकरता नाशिवंतच लागतं ना. काय का नुसत्या अविनाशात राहून अविनाशाची खूण येईल? परमात्मा निर्गुण आहे, हे निर्गुण कळण्याकरता सगुणच व्हावं लागतं ना. का निर्गुणाला निर्गुण कळलं? खपुष्पाची पूजा बांधोनी निर्गुणा पाहोनिया कोण तृप्त झाला. सान्याची फुलं. एक मनुष्य फार मोठा हुशार कल्पक, तो म्हणाला मी काही तुमच्यासारखा ऑर्डिनरी नाही. टाळ घेतले, निघालो कुठत पंढरीला. विठाल 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 विठाल. आमचं ब्रह्म निर्गुण. तो पूजेला निघाला. त्याला विचारलं पूजेला कुठे निघालो? म्हणाले मी काय तुमच्यासारखी अशी बाजारातली ऑर्डिनरी फुलं घालत नाही. खपुष्प म्हणजे चांदण्याची फुलं. जा जा चंद्रलोकावर जा. जे गेले त्याने सुद्धा फुलं आणता आलं नाही, ते दगड गोळा करून आणले. काय? खपुष्पाची पूजा बांधोनी, चांदण्याच्या फुलांची पूजा निर्गुणाला बांधली. असं पाहून कोणी तृप्त झालाय का? वांजेची असूने पुत्र झाला, भीष्म स्त्रिये पाहणा आला. काय म्हणतायत? जाऊ दे. हे जसं अशक्य आहे तसं नुसतं निर्गुण 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 म्हणून जमतं का? नुसतं हा देहाची निंदा करून जमतं का? अरे कितीही जरी देहाची निंदा केली तरी शेवटी ब्रह्म प्रतिती याच्यातच यायची आहे ना. म्हणताना म्हटलं ज्ञानोबाराया, ही गोंगडी कशी, तुझी कशी, आमची कशी. काय हे ठीक आहे, पण इथे सांगताना सांगतात हे काही नाही, सगळं त्याचंच रूप आहे. काय ह्याच्यात काही वाईट नाही, काहीही वाईट नाही. आलं का लक्षात? जे आहे ते सुद्धा चांगलं आहे. जरा माफी मागून एक शब्द वापरतो, माफी मागून. म्हणजे तुम्ही म्हणू नये की बाबा महाराज काय बोलता, नाही का. ते त्याच जे आहे त्याला सुद्धा साधं खत म्हणत नाहीत, सोनखत म्हणतात. मराठी भाषा माहिती आहे का? हा ते सुद्धा त्याज्य जे म्हणतात ते सुद्धा त्याला शब्द काय वापरलाय. मी जपानची कथा वाचली होती. ते जपानमध्ये पाहुणा गेला ना एखादा, मग ते त्याला जेवण बिवण घालतील आणि सकाळी म्हणतील हे आपलं शेत आहे, तिथे जा, आजूबाजूला कुठे जाऊ नका. माझं बोलणं कळलं का? याचा अर्थ नीट लक्षात घ्या. एका दृष्टिकोनातून तुम्ही म्हणाल घाण आहे, पण घाण नाही. कचरा जमा करतात, त्याचा वास सुद्धा नाकात जात नाही, पण त्याच्यातूनच पिकं चांगली येतात, ही सुद्धा वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा शिवतत्व आहे हे मान्य करायला नवे नवे कुजल्या, जे कुजलेलं आहे तेच खत चांगलं. काय शेती बिती तरी माहिती आहे की नाही?
खत चांगलं कोठचं? हे पालापाचोळा जमवतात, त्याच्यात पाणी सोडतात, त्याच्यात सुपर फॉस्फेट टाकतात. कशा करता? कुजण्या करता. आणि ते कुजलं, इतकं कुजतं, मग जेवढं कुजलेलं खत आणि ते जमिनीत टाकलं की सेंद्रिय खत. काय नाव त्याचं? सेंद्रिय खत. आणि हे वर खत, युरिया, सुपर फॉस्फेट, हे कसले सगळे वर खत. आणि हे सेंद्रिय खत. वर खताने जमिनी बिघडतात आणि सेंद्रिय खत टाकल्यानंतर असं पीक सुंदर येतं. म्हणून मार्केटमध्ये सुद्धा सेंद्रिय खताचा बटाटा इतर पेक्षा डबल भावाने विकला जातो, कारण त्याला वरचं काही घातलेलं नाही. म्हणून अमृतानुभवामध्ये वरचं काही नाही. त्याची सिद्धी करण्याकरता दुसऱ्याचा काहीतरी टेकू घेण्याची गरज नाही, नाही का? तिथलाच पालापाचोळा जमवला, खड्डा केला, त्याच्यामध्ये ते टाकत गेलो. मग शेणखत टाकलं, मग एक पाल्याचा थर, शेणखताचा थर, मग ते गाईचा गोठा असेल तर ते मूत्र सुद्धा तिथेच लावतात आणि ते कुजल्यानंतर मग असं पीक सुंदर येतं. लक्षात ठेवा, या जगतामध्ये काहीही त्याज्य नाही, काहीही त्याज्य नाही. सर्व जर बघाल तर शिवशक्तीचा विलास आहे. आणि म्हणून मूळ तेच, मध्य तेच आणि अंतीही तेच. अहो मूळ रूप जो निष्कळू, तेथ मध्यभागाचा न लगे मळू. मूळ स्वरूपीची सरळू अग्रही दावी, अगा मूळची न विकारुणी पायी. मध्य जो भासेला काही, तेने लिंपलाची नाही. शेवट गेला, मुद्दाम सांगतो. अहो मुळीच न विकारोणी पायी, म्हणजे काहीही विकाराला न येता हे मूळ दिसतंय तुम्हाला. जगत रूपाने काहीच विकाराला आलं नाही, तोच नटलेला आहे. तोच नटलेला आहे म्हटल्यानंतर काय प्रश्न आला? तोच नटलाय म्हटल्यानंतर प्रश्न कुठे आला का? नाही आला. मग त्याला मध्यही म्हणायची गरज नाही. तोच तोच तोच. काय? तसं मूळ तोच, मध्य तोच. अगा मुळीच नाही कारुणी पायी, मध्य जो भासला काही. मध्ये जो भासला म्हणजे जगत रूपाने जो भासला, तेने लिंपेची नाही शेवट गेला. अहो मुळीच जे निज खूण, अहो विश्व असतची विश्व नाही. म्हणून मूळ मध्याग्र एक ठाई, सापडला तयासी नाही तेनेची नमो. काय म्हणतायत? पुन्हा नीट लक्षात घ्या. अहो विश्व असताची विश्व नाही, विश्व असून सुद्धा विश्व नाही. का विश्व नाही? विश्व असून विश्व का नाही? कारण विश्व नाही, तो नटलाय, तो नटलाय. आता तो नटल्यानंतर कोण कोण झालं? तोच विश्व. म्हणून मूळ मध्याग्र एके ठाई, सापडला. असा मूळ आणि मध्य आणि शेवटी तो सापडला. असा जो सापडला त्याला नमो. उद्या एकादशी आहे, तेव्हा 6 ते 8 कीर्तन होईल. परवा पुढचं श्लोक सांगेन. पुंडलिका वरदे. हो दुसरी गोष्ट, एक मिनिट